मी डॉक्टर शरयू मोहिते, फर्टिलिटी कन्सल्टंट, जहांगीर हॉस्पिटल. लास्ट 10 वर्षामध्ये मेल इन्फर्टिलिटी ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि कुठल्याही पेशंटला मेल इन्फर्टिलिटीच्या तपासणीमध्ये सीमेन ॲनालिसिस म्हणजे त्यांच्या धातूचा रिपोर्टचा ॲडवाईस केला जातो. बऱ्याच वेळा जेव्हा हे रिपोर्ट लॅबमध्ये बाहेर केले जातात तेव्हा इम्प्रेशनमध्ये WHO स्टँडर्ड रिपोर्ट आहे त्यानुसार तो नॉर्मल आहे की त्यामध्ये स्पर्म काउंट कमी आहे किंवा नाहीच आहे असा रिपोर्ट दिला जातो. पण त्या रिपोर्टचं पूर्णपणे ॲनालिसिस करून आपल्याला ठरवायला लागतं की खरंच ह्या कपलला ट्रीटमेंटची किंवा ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज आहे का. म्हणजे फक्त नॉर्मल इम्प्रेशन म्हणजे खरंच नॉर्मल आहे का किंवा ॲबनॉर्मल आहे तर त्याला आपण म्हणजे कुठल्या स्टँडर्डने बघायला पाहिजे. म्हणजे टोटल मोटाईल स्पर्म कॉन्सन्ट्रेशन हे आपण कॅल्क्युलेट करतो टू डिसाईड की ह्याला पुढे काय ट्रीटमेंट लागते. प्लस भारतामध्ये ओबेसिटी आणि डायबेटीस ह्या दोन्हींचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. लाईफस्टाईल जे चेंजेस झालेले आहेत त्यामुळे आणि हे खूप प्रमुख रिझन आहे की ज्यामध्ये स्पर्म काउंट खूप कमी होऊन जातो. मग अशा कपलला म्हणजे डिरेक्टली आपण IVF सजेस्ट करण्याच्या ऐवजी जहांगीरमध्ये मेडिकल ट्रीटमेंटमुळे त्यांचा स्पर्म काउंट वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही असे खूप एक्सपिरियन्सेस बघितले आहेत की अशा कपलला IVFला न जाता देखील सिंपल ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी मिळते. ह्या संदर्भात आणखी डिस्कशन करण्यासाठी आम्ही 26 एप्रिलला दुपारी 1:30 वाजता FB लाईव्ह सेशन घेत आहोत. तुम्ही मॅक्झिमम ह्यामध्ये जॉईन करून तुमचे प्रश्न विचारू शकता. ह्यामध्ये आपण चांगलं डिस्कशन करू शकतो. खाली दिलेल्या लिंकवरती जॉईन करून नक्की तुम्ही ह्याचा लाभ घ्यावा.